मंत्र्यांचा प्रत्येक सभेमध्ये पालकमंत्र्यांनी ठासून सांगितलं गेलं की ज्या आमदारांना 20 कोटी मिळत नाहीत तिथं एक जिल्हा परिषद सदस्य आला तर 21 कोटी देऊ. काय एकंदरीत सांगाल या विधानाबद्दल? भारतीय जनता पार्टीला सगळ्यात अगोदर स्वबळावर सरकार आणावं लागेल आणि त्यांचा बाप तिथं एकनाथ शिंदे सरकारमध्ये बसलेला आहे. तो समर्थ आहे, खंबीर आहे. जयकुमार गोरे साहेब काय बोलले त्याचा समाचार त्यांनी पेनूरच्या सभेमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही असल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तुम्हाला मी सांगितलं की भारतीय जनता पार्टीला खासदार आणायचे असतील तर तुम्हाला ह्या ठिकाणी निधी द्यावाच लागेल, शिवसेनेला विश्वासात घ्यावंच लागेल. पण डीपीडीसी मधून 21 कोटी शक्य आहे प्रत्येक सदस्य? ते काय किती शक्य आहे, पण मला काय आनंद आहे की ते सोलापूर जिल्ह्यातच निधी वाटावा लागेल आणि आपल्या तालुक्यात वाटावं लागेल. मान खाटावला नेता येणार आपलीच लोक आहेत ना सगळे. पुन्हा तर कोंबड्याने ओरडून बाग दिवस उगवलं झालं ना. रणजित शिंदेच्या पत्रावर माडतच येईल ना. मान खाटावला रणजित शिंदेचं पत्र देऊन नाही जाणार नाही. त्यामुळे आम्हाला त्याचं काय वाटतं. तालुक्यामध्ये लोकसभेला आणि विधानसभेला जे यश आलं, दुर्दैवानं आमदार आणि खासदार हे यश त्यांचं स्वतःचं आहे असं समजायला लागले. आणि आमदार साहेबांनी कधी मला साईड ट्रॅक केलं नाही, पण खासदारांनी सातत्यानं मला साईड ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना अनेक वेळा समजावून सांगितलं की ह्या तालुक्यातला विरोधकाचा चेहरा संजय कोकाटे आहे, त्याला बाजूला ठेवून आपण निवडणुका लढवल्या तर आपल्याला यश येणार नाही. परंतु त्यांनी अगदी टेंभुर्णीमध्ये सुद्धा कोण जिल्हा परिषद पंचायत समितीचा उमेदवार असावा हे सुद्धा मला विचारलं नाही. एवढंच काय तर टेंभुर्णी पंचायत समिती आम्हाला दिल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी पुन्हा तुतारीचा उमेदवार ठेवला. आणि कसं असतं की त्यांना असं वाटतं की आम्हाला एवढी मतं पडली म्हणजे खरंच आमच्या जनता मागं आहे. त्यामुळे मी आमदार खासदारांना विनंती हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.